हाय फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला लक्षातच आलेलं असेल की आज आपण पुणे सातारा रोडवरील वन डे ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण म्हणजे बेस्ट मंदिर जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। सातारा रोडवरील नंबर 1 चं मंदिर आहे म्हणजे स्वामीनारायण मंदिर। हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे। हे मंदिर पुण्यातील सर्वात मोठं मंदिर आहे आणि त्याचबरोबर हे मंदिर संपूर्ण 27 एकर मध्ये पसरलेला असून याचं ठिकाण आहे नरे आंबेगाव। या ठिकाणी हे स्वामीनारायण मंदिर आहे, तुम्ही अवश्य एकदा भेट द्या। स्वामीनारायण मंदिरापासून निघाल्यावर लगेचच अगदी जवळच 20 किमीच्या अंतरावर आहे त्रिमंदिर। हे त्रिमंदिर 2025 मधील तयार झालेलं सर्वात मोठं आणि सुंदर मंदिर आहे। हे मंदिर बहुश्रद्धेच्या संकल्पनेचं प्रतीक आहे आणि त्याचबरोबर कृष्ण, शिव आणि महावीर यांना हे मंदिर जे आहे ते समर्पित आहे। मंदिरचे संस्थापक आहेत ज्ञानीपुरुष दादा भगवान। हे मंदिर अतिशय सुंदर असून वन डे ट्रिप साठी खूप छान आहे। त्याचबरोबर इथं जेवणाची आणि राहण्याची देखील सोय आहे। मंदिरापासून निघाल्यावर अगदी जवळच 15 ते 20 किमी अंतरावर आहे हुबेहूब मुख्य बालाजीची प्रतिकृती म्हणजेच बालाजी मंदिर। बालाजी मंदिर हे मेन बालाजीची प्रतिकृती असून हे मंदिर 2023 मध्ये बनवलेले आहे। इथे तुम्ही भगवान व्यंकटेश आणि माता पद्मावतीचं दर्शन घेऊ शकता आणि वन डे ट्रिप साठी खूप छान आहे। त्याचबरोबर इथे तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची देखील अतिशय सुंदर अशी सोय आहे। पुढे निघाल्यावर अगदी 15 मिनिटाच्याच अंतरावर आहे नारायणपूरचे एकमुखी दत्त मंदिर। हे असं एकमेव मंदिर आहे की जे एकमुखी दत्त मंदिर आहे। येथे एकमुखी दत्ताची मूर्ती असून येथे गेल्यानंतर आपल्याला नारायणेश्वराचे दर्शन घेता येते। त्याचबरोबर एकमुखी दत्ताचे दर्शन घेऊन आपण इथं अण्णा महाराजांचे देखील दर्शन घेऊ शकतो। हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आहे। त्याचबरोबर दर गुरुवारी आणि पौर्णिमेला या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात। असे हे वन डे ट्रिपसाठी पुणे सातारा रोडवरील बेस्ट आणि खूप छान असे 4 मंदिराची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। ही जर माहिती तुम्हाला आवडली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय।